नमस्कार मित्रहो, मी गार्गी. माझ्या शब्द निरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. चितमपल्ली सरांनी लिहिलेल्या चैत्र पालवी या पुस्तकाचा परिचय मी आपल्याला करून दिला होता. त्याच पुस्तकातील एक अभ्यासपूर्ण लेख आज आपण सोबत अभ्यासू. हा लेख 1994 साली तरुण भारत दीपोत्सव या अंकामध्ये सर्वप्रथम प्रकाशित झाला होता. लेखाचं नाव आहे मुकणा हत्ती. सर लिहितात, अभिधान चिंतामणी कोशात मत्कुण म्हणजे मुकणा हत्तीची खालीलप्रमाणे लक्षणे दिली आहेत. कालेप्य जात दंतश्च स्वल्पांगश्चापि मत्कुणाओ म्हणजे दात येण्याची अवस्था आल्यावर देखील ज्या नर हत्तीला दात येत नाहीत अथवा लहान कद असलेल्या हत्तीला मत्कुण म्हणून ओळखलं जातं. कृपा कुलकर्णी यांच्या व्युत्पत्ती कोशात मुकणा हत्ती म्हणजे दंतहीन हत्ती असा अर्थ दिला आहे. या दंतहीन हत्तीला कानडीमध्ये मोकुन, बंगाली भाषेमध्ये माकुंदन, बिहारीमध्ये मकुना, सिंधीमध्ये मकनौ आणि गुजराती भाषेत माकण असं म्हणतात. मोल्सवर्थच्या कोशामध्ये मुकणा हत्तीचा उल्लेख आलेला आहे. विशाल शब्दसागर या हिंदी कोशामध्ये मकुना म्हणजे बिना दातवाला या छोटे छोटे दातवाला नर हाथी किंवा दुसरा अर्थ बिना मूछोवाला आदमी. मकुनाचा पर्याय मखणा असाही दिलेला आहे. मत्कुण या मूळ संस्कृत शब्दापासून मकुणाची व्युत्पत्ती सांगता येईल. बाकी इतर भाषेतील शब्द देखील संस्कृतोद्भवच आहेत. इंग्रजी वन्यप्राणी शास्त्रज्ञांनी दंतहीन हत्तीला मखना या देशी शब्दाचाच उपयोग केला आहे. काही ग्रंथात मकुना असाही उल्लेख येतो. असे दंतहीन हत्ती कळपामध्ये नपुंसकासारखे वाढत असले तरी झुंज घेऊ शकत नाहीत असं मात्र नव्हे. असा त्यांच्याविषयीचा आपला समज चुकीचा आहे. तिसऱ्या वर्षी येणारे दात न आल्यामुळे त्यांचे काहीच नुकसान होत नाही. उलट त्यामुळे ते शरीराने अधिक सशक्त होतात. विशेषतः सोंडेचा घेरा आणि वजन वाढतंय. त्यामुळे त्यांच्या सोंडेमध्ये इतके सामर्थ्य असते की प्रतिस्पर्ध्याचे दात एखाद्या सुकलेल्या झाडाची फांदी तोडावी तसे तोडून ते बाजूला फेकू शकतात. परंतु सुंदर हस्तिदंतांनी कळपात शोभणाऱ्या हत्तीची शान वेगळीच असते. आफ्रिकेतील हत्ती आपल्या सुळ्यांचा उपयोग जमिनीतील कंदमुळे उकरून काढण्याकरिता करतात. भारतीय हत्ती मात्र आपल्या सुळ्यांचा विनियोग अशा रीतीने करीत असल्याचे कधीही आढळून आलेले नाही. लंकेमधील जंगलातील हत्तीच्या कळपात मुकणे हत्तीच अधिक आढळून येतात. 100 एखाद्या हत्तीला सुळे असतात म्हणजे मुकणा हत्ती प्रजोत्पत्तीस कुठल्याही प्रकारे अक्षम नाही. भारतातील अरण्यात मात्र 100 एखादा हत्ती मुकणा असतो. अशा मुकणा हत्तीबरोबर हत्तीण सहवास करण्यास निरिच्छ असते. एलिफंट गोल्ड या ग्रंथामध्ये पी.डी. स्ट्रेशी या वनाधिकाऱ्यांनी हत्तीण आणि मुकणा हत्ती यांच्या बाबतीत असे वर्णन केले आहे. भंडारा जिल्ह्यातील एका आदिवासीने मुकणा मोर आणि मुकणा चितळ जंगलात आढळून येत असल्याचे सांगितले. अर्थात त्याला मुकणा हत्ती हा शब्द माहिती नव्हता. परंतु मुकणा मोर म्हणजे पिसारा नसलेला मोर. तसेच मुकणा चितळ म्हणजे भार शिंगे नसलेला चितळ असे त्यांचे वर्णन केले. जंगलात त्याच्याबरोबर भटकताना त्याने मला मुकणा मोर दाखविला. तो लांडोरीसारखा दिसे. त्याला रंगबिरंगी पिसारा नव्हता, परंतु त्याचा कंठ मात्र निळा होता. मी मोर नाची या क्षेत्राचे 1-2 वेळा निरीक्षण केले होते. मोर नाची रिंगणाजवळ जंगलातील सुंदर मोर आणि लांडोरी जमा होतात. रिंगणात त्या थव्यातील अतिशय सुंदर मोर प्रवेश करतो आणि आपला सुंदर पिसारा उभा करून थय नाचू लागतो. पिसाऱ्याच्या लयबद्ध झंकाराबरोबर मयूर नृत्य चालू असते. जवळच रिंगणाबाहेर उभ्या असलेल्या 5-6 लांडोरी त्याच्यावर भाळून रिंगणात उतरतात. त्यांच्या मिलनानंतर मोर लांडोरीसह जंगलात निघून जातो. तेथे लांडोरी घरटी करून अंडी घालतात आणि पिलांना जन्म देतात. रिंगणात दुसरा मोर प्रवेश करून नाचू लागतो. वरील प्रमाणे घटना आणि क्रियेची पुनरावृत्ती होते.
या साऱ्या प्रकरणात मुकणा मोराला लांडोरीची साथ मिळत नाही. निसर्गाचा नियमच असा आहे की अतिशय सुंदर मोर पुन्हा पुन्हा जन्माला यावेत. अशा प्रजनन क्रियेत मुकणा मोराला काहीही स्थान नाही. मुकणा चितळ एखाद्या कांचन मृगाच्या कळपात क्वचितच दिसून येतो. 12 डेऱ्यांची वैभवशाली भार शिंगे त्याच्या मस्तकावर नसतात. त्या ठिकाणी वितभर उंचीची शिंगे येतात. यापेक्षा त्याची अधिक वाढ होत नाही. त्या कांचन मृगाच्या कळपात प्रजोत्पत्ती करण्यास तो सक्षम असूनही त्याचे प्रतिस्पर्धी त्याला ती संधी कधीही घेऊ देत नाहीत. त्यातील मृगी देखील अतिशय सुंदर शिंगे असलेल्या देखण्या मृगाकडेच आकर्षित होतात. मुकणा चितळाची प्रतारणा करतात. मुकणा हत्ती, कांचन मृग आणि मोर वरील व्यंग सोडले तर ते कुठल्याही प्रकारे इतर नरांपेक्षा कमी नसतात. उलट कळपातील एखाद्या सुंदर प्राण्यापेक्षा ते अधिक सशक्त असतात. असा हत्ती, कांचन मृग किंवा मोर प्रतिस्पर्ध्यांशी संघर्षाला उभे राहिले तर माघार घेत नाहीत. परंतु हे सारे संघर्ष लुटुपुटूचे असतात. वैरभाव कधीच नसतो. आपल्या वाट्याला आलेले जीवन इतरांबरोबर गुण्या गोविंदाने बागडत खेळत घालविणे एवढेच त्याच्या हाती असते. कारण सौंदर्य वृद्धीसाठी लागणारी शक्ती ते आपले बळ वाढवून कळपांचे इतर हिंस्र पशूंपासून संरक्षण करण्यासाठी त्याचा उपयोग करतात. परंतु मिशा नसलेल्या पुरुषाला मात्र मानव समाजात अशी कठोर शिक्षा दिली जात नाही. अशा बोड्या मिशाच्या पुरुषांची लग्ने होतात. तो सुखाने राहू शकतो. प्रजोत्पत्ती करत तो समाजामध्ये वावरत असतो. या संदर्भाच्या अनुषंगाने जेव्हा मी मोर आणि कांचन मृगाच्या जीवनाविषयी पाश्चात्य तसेच भारतीय शास्त्रज्ञांनी केलेले लेखन वाचले तेव्हा मुकणा मोर किंवा मुकणा कांचन मृग असू शकतो किंवा कोणी पाहिल्याचे अथवा ऐकल्याचे नोंद केलेली त्यामध्ये मला वाचायला मिळाली नाही. अशा या वन्य प्राण्यांचे निरीक्षण व त्याविषयीची नोंद मी पहिल्यांदाच करीत आहे. तसेच भाषाशास्त्रात ही पहिलीच नोंद मानावी लागेल. मध्य प्रदेशातील कान्हा किसली या प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यानात जॉर्ज शल्लर नावाचा वन्यजीव शास्त्रज्ञ सुमारे 2 वर्ष वास्तव्य करून होता. त्याने वन्य प्राण्यांविषयी जे संशोधन आणि अभ्यास केला त्याचा तपशील द डिअर अँड द टायगर या ग्रंथामध्ये त्याने प्रसिद्ध केला आहे. तेथील आरक्षित अरण्यांचा इतिहास लिहिताना सुमारे शतकापूर्वी ही वने रानटी हत्तींची निवासस्थाने असल्याचा उल्लेख केला आहे. याला दुजोरा मिळतो तो विदर्भातील भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील जंगलात ठिकठिकाणी आढळून येणाऱ्या व हाती पांगडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खंदकांमुळे. यास काही ठिकाणी हाती खोदरा असेही म्हटलं जातं. पांगडी या शब्दाचा अर्थ पकडणे असा होतो. हाती पांगडी म्हणजे हत्ती पकडण्याचे खंदक. आता अस्तित्वात असलेल्या या गोलाकार खंदकाचा व्यास अंदाजे 100 फूट असून 15 ते 20 फूट खोल आहे. हे जंगलातील खंदक कालौघात अर्धे अधिक बुजून गेले आहेत. त्यात नेहमी दलदलीच्या क्षेत्रात येणाऱ्या ऐनासारखे प्रचंड वृक्ष आहेत. त्या वृक्षाची गोलाई मोजल्यावर ती झाडे अंदाजे 100 वर्षांपूर्वीची असावीत असे वाटते. रानटी हत्ती 2 पद्धतीने पकडले जात. एक खेदा आणि दुसरी पीट फॉल म्हणजे खड्ड्यात पाडून. खेदा हा शब्द खेद म्हणजे हाकणे या संस्कृत शब्दापासून झाला आहे. खेदा पद्धतीने रानटी हत्तींना पकडणे ही अभूतपूर्व घटना होती. मैसूरच्या घनदाट जंगलातील रानटी हत्तींच्या कळपाला हाकत एका मोठ्या मजबूत बंदिस्त आवारामध्ये आणले जाई. तेथून त्यांना नदीत बांधलेल्या कुंपणात सोडले जाते. यासाठी हजारो आदिवासी जमून आरडाओरडा करून हाका घालतात. बिगुल वाजविले जातात. हवेमध्ये स्फोटके उडविले जातात. जंगली हत्ती घाबरून प्रतिकार करतात. पाळीव शिक्षित हत्ती त्यांना विरोध करीत ढकलीत असतात. मग शेवटी त्यांना नदीतील अत्यंत मजबूत कुंपणात पकडण्यात येते. दुसरी पद्धत आहे पीटफॉल. हत्तीच्या सगरीवर खड्डे खणतात. बांबूच्या ताट्यांनी ते झाकल्यावर त्यावर मातीचा थर टाकून धानाचे बी पेरले जाते. त्यावर कालांतराने धान उगवल्यामुळे ते क्षेत्र आजूबाजूच्या जमिनीसारखे हिरवेगार दिसू लागते.
जंगली हत्तीचा कळप सगरीने जात असता त्यातील काही हत्ती अजाणतेपणे त्या बांबूच्या ताटऱ्यावर पाय पडून त्या खड्ड्यामध्ये पडतात. एका वेळी 3-4 हत्ती सहज पडतात. खड्ड्यामध्ये पडलेल्या रानटी हत्तीच्या गळ्यात व पायात दोरखंड बांधून त्याला खड्ड्याबाहेर मोठ्या कौशल्याने काढण्यात येते. एका शतकापूर्वी जंगली हत्ती आसाम, ओरिसा, मध्य प्रदेशातून महाराष्ट्राच्या पूर्वेकडील अरण्यात प्रवेश करीत. इथून भंडारा, चंद्रपूर व गडचिरोली मार्गाने बस्तरच्या जंगलात निघून जात. याच काळात जंगलातील हत्तींना खड्ड्यात पाडून पकडले जाई. यावरून आज एवढे सांगता येईल की रानटी हत्तींच्या निवासासाठी आवश्यक असणारी समृद्ध अशी अरण्य मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या पूर्वेला 1 शतकापूर्वी होती. वनशास्त्राच्या नियमाप्रमाणे जंगली हत्तीच्या निवासासाठी योग्य असलेली अरण्य ही चरम वने अर्थात क्लायमॅक्स फॉरेस्ट म्हणून ओळखली जातात. परंतु एका शतकात या समृद्ध वनाचा ऱ्हास झाला. जंगले उत्तरोत्तर कमी कमी होत नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. पुढच्या शतकात इथे नुसती माळराने आणि उघडे बोडके वृक्षहीन डोंगर तेवढे शिल्लक राहतील. खनिज द्रव्यासाठी हे डोंगर देखील पोखरून काढले जात आहेत. पाण्याच्या साठ्यासाठी जी जलाशये आणि मोठे तलाव बांधले जात आहेत ती जमिनीची सतत धूप होऊन गाळाने भरली जातील. त्यामुळे त्यांची उपयुक्तता संपुष्टात येईल. पाणी हे जीवन आहे. यापुढील जागतिक युद्धे पाण्याच्या साठ्यावरून होत राहतील. पर्यावरणाचा समतोल बिघडत असताना तो वेळी सावरला नाही तर आणखी अनपेक्षित अशा नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागेल. या भविष्यकालीन परिस्थितीचा कोणीच गंभीरपणे विचार करायला तयार नाही. विदर्भातील जंगलांची परिस्थिती अजून तरी समाधानकारक आहे, परंतु पश्चिम महाराष्ट्रातील वनांची स्थिती अधिक निराशाजनक आहे. पश्चिम घाटाच्या पायथ्याला असलेली समृद्ध हरितपर्णी वृक्षांची जंगले, वाढती लोकसंख्या, त्यावर शेतीसाठी अतिक्रमण, शहरीकरण, औद्योगिकरण, जलाशयांची निर्मिती इत्यादी कारणांमुळे कमी होत आहेत. विद्युत निर्मिती आणि कृषी सिंचनासाठी जलसाठे निर्माण करण्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे. पण हा जलसाठा बरीच वर्ष टिकण्याची कोणी शास्त्रज्ञ हमी देऊ शकणार नाही, कारण त्याकरिता पाणलोटावरील क्षेत्राचे तेथील वनासह संरक्षण करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. हजारो वर्षांपूर्वी पश्चिम महाराष्ट्रात हत्तींची समृद्ध अरण्य अस्तित्वात होती. या घनदाट जंगलातून व्यापारी मार्ग जात. व्यापारी वस्तूच्या वाहतुकीसाठी प्रामुख्याने हत्ती, घोडे, बैलगाड्या यांचा उपयोग केला जाई. परंतु या व्यापाऱ्यांना रानटी हत्तीपासून मोठा उपद्रव होई. सुरुवातीला जंगली हत्तीपासून संरक्षण मिळावे म्हणून व्यापाऱ्यांनी त्यांची प्रार्थना करून सुप्रसिद्ध अष्टविनायकांची स्थापना केली असावी असे वाटते. नंतर प्रचितीप्रमाणे उत्तरोत्तर त्या देवस्थानांची भरभराट होत गेली. ही स्थाने मंगलाष्टकाच्या एका श्लोकामध्ये दिली आहेत. ती अशी: स्वस्ति श्री गणनायको गजमुखो मोरेश्वरः सिद्धिदः. अर्थात श्री मयुरेश्वर तथा मोरेश्वर, मोरगाव जेजुरी पासून 16 किलोमीटर अंतरावरील कऱ्हा नदीच्या काठी. श्री सिद्धिविनायक, सिद्धटेक, डिकसळ स्टेशन जवळ, श्री गोंदा तहसील, भीमेच्या काठी. बल्लाळस्तु विनायकस्त्वथ मढे चिंतामणी ही स्थेवरे. अर्थात श्री बल्लाळेश्वर, पाली, रायगड जिल्ह्यात नागोठाण्यापासून 11 किलोमीटर अंतरावर. श्री विनायक, महड तथा मढ, मुंबई पुणे रस्त्यावर, कर्जत खोपवडी नजीक. श्री चिंतामणी, थेऊर, पुणे जिल्ह्यातील लोणी स्टेशन पासून 5 किलोमीटरवर, मुळा मुठा नदीकाठी. लेण्याद्रो गिरिजात्मजः सुवरदो विघ्नेश्वरश्चोझरे. श्री गिरिजात्मक अर्थात लेण्याद्री, जुन्नर नजीकच्या डोंगरामध्ये. श्री विघ्नेश्वर, ओझर, पुणे जिल्ह्यात खेड पासून 16 किलोमीटर अंतरावर. ग्रामे रांजण संस्थितो गणपतीही कुर्यात सदा मंगलम. श्री गणपती, रांजणगाव, उरळी स्टेशन पासून 16 किलोमीटर
अंतरावर घोड नदीच्या रस्त्यावर स्थित. मंगलाष्टकाच्या या श्लोकानंतर सर लिहितात, आपले पूर्वज हत्तीसकट अरण्याचे संरक्षण करून जगत होते, परंतु या वृत्तीचा विज्ञानाच्या प्रगतीबरोबर लोप होत गेला. प्राचीन काळातील मानव अरण्य आणि वन्य प्राणी यांच्याबरोबर जगायला शिकत होता. परंतु आता विज्ञान युगात मानवाने प्रथम वन्य प्राणी नष्ट केले, त्यानंतर जंगलाचा नाश केला. या सृष्टीवर जर तुमचे प्रेम नसेल ना, तर तुम्ही कोणावरही प्रेम करू शकणार नाही. मित्रहो, हा छानसा लेख सर इथे संपवतात. या लेखाचं वैशिष्ट्य हे की सरांनी यामध्ये सांगितलेलं आहे की मुकणा मोर किंवा मुकणा कांचनमृग असू शकतो. ही नोंद भाषाशास्त्रामध्येच नव्हे तर वन्य प्राण्यांच्या अभ्यासशास्त्रामध्ये सरांनी पहिल्यांदा केलेली आहे. यापूर्वीही या विषयावरती संशोधन झालं होतं, परंतु नेमकं आणि अभ्यासपूर्ण निरीक्षण सरांनी नोंदवलं आहे. त्यामुळे तुम्हालाही शक्य झाल्यास या विषयावरचे संदर्भ शोधा आणि पुढे अभ्यास करा. आता मी थांबते. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा. आपण लवकर भेटू एखाद्या छानशा लेखासह किंवा एखाद्या छानशा पुस्तकाच्या परिचयासह. तोपर्यंत आजच्या या अभ्यासपूर्ण लेखावर चिंतन करा आणि भरपूर वाचन करा. धन्यवाद.